नमस्कार मित्रांनो. इन्शुरन्स क्षेत्रात अनेक ऍडवायझर्स म्हणतात, सर मार्केट स्लो आहे, लोकांना इंटरेस्ट नाही, प्रीमियम जास्त आहे. पण मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, तुमचा P20 दाखवा. जर P20 नाही तर प्रेझेंटेशन नाही, आणि प्रेझेंटेशन नाही तर पॉलिसी नाही. एवढं साधं आहे ते. आता समजून घेऊया की P20 महत्वाचा का आहे. P20 म्हणजे 20 चांगल्या संभाव्य ग्राहकांची यादी. ही फक्त नावांची यादी नाही, ही तुमची पाईपलाईन आहे. ही तुमचा आत्मविश्वास आहे. ही यादी म्हणजे तुमच्या भविष्यातील उत्पन्नाची खात्री आहे. यादी नसेल तर गोंधळ होतो, वेळ वाया जातो, कॉल करायला संकोच वाटतो, मूड आणि नशिबावर अवलंबून राहावे लागते. पण मजबूत P20 असेल ना, तर तुम्ही सिस्टमॅटिक काम करता, रिजेक्शनची भीती वाटत नाही, सातत्य टिकते आणि तुमचं सेल्स तुम्ही कंट्रोल करता. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोफेशनल लोक यादीवर काम करतात आणि अमेच्युअर लोक आठवणीवर काम करतात. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ही यादी कुठून करायची. तुमच्या मोबाईल मधील सर्व कॉन्टॅक्ट लिस्ट मधून. हा तुमचा नॅचरल मार्केट आहे. तुमचे मित्र, नातेवाईक, शेजारी, रोज भेटणारे परिचित. पण प्रत्येक नाव हे संभाव्य ग्राहक असेल का? नाही. तुमचा P20 खालील 4 निकष पूर्ण करणारा ठरला पाहिजे. नीड म्हणजे गरज. त्या व्यक्तीला खरोखर इन्शुरन्सची गरज आहे का? कुटुंबाची जबाबदारी, कर्ज, मुलांचं शिक्षण, रिटायरमेंट, या सगळ्या गोष्टींची तो काळजी करतो का? गरज नाही तर तातडी नाही. अथॉरिटी, निर्णय क्षमता. पॉलिसी घेणारा व्यक्ती तर म्हणत असेल की मी बायकोला विचारून घेतो, मी वडिलांना विचारतो, तर त्याच्याकडे निर्णय क्षमता नाहीये. निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करा. मनी म्हणजे आर्थिक क्षमता. त्या व्यक्तीकडे प्रीमियम भरण्याची क्षमता आहे का? इन्शुरन्स हा समाजसेवा असू शकतो, पण तो आर्थिक नियोजनही आहे. स्थिर उत्पन्न आणि पैसे भरण्याची क्षमता आवश्यक आहे. एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता, वय, आरोग्य, कागदपत्र, पॉलिसी मिळण्यासाठी ती व्यक्ती पात्र आहे का हे पाहणे महत्वाचे आहे. भावनिक जवळीक असली म्हणून अव्यवहार्य लोकांची नावे P20 मध्ये घालू नका. आणि गोल्डन डिसिप्लिन. आता नीट आहे का, तुमचा P20 नेहमी 20च असला पाहिजे. जेव्हा एखादा ग्राहक पॉलिसी घेतो, एखादा नकार देतो, एखादा पुढे ढकलतो, ताबडतोब एक नवीन नाव त्याच्यामध्ये ऍड करा. रिकामी पाईपलाईन म्हणजे रिकामं पॉकेट. आणि अजून एक शक्तिशाली नियम, ग्राहक पॉलिसी घेतो किंवा घेत नाही, पण किमान 2 रेफरन्स त्याला जरूर मागा. आत्मविश्वासाने सांगा की सध्या हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य नसेल, पण तुम्ही मला 2 अशा व्यक्तींची नावे सांगू शकता का ज्यांना याचा फायदा होऊ शकतो. जर प्रत्येक भेटीतून 2 अशी नावे तुम्हाला मिळाली, तर तुमचा P20 कधीच शून्यावर येणार नाही, तुमचा व्यवसाय कधीच थांबणार नाही. मित्रांनो, इन्शुरन्स मध्ये यशाची सुरुवात प्रेझेंटेशनने होत नाही. यशाची सुरुवात होते तयारीने, आणि तयारीची सुरुवात होते या P20 ने. तर आजच अर्धा तास वेळ काढा, शांत बसा, तुमचा नवीन P20 तयार करा, नेम ह्या निकषानुसार, आणि तुमच्या पुढील 3 महिन्याचे उत्पन्न किंवा खास करून या मार्च महिन्याचे उत्पन्न त्या 20 नावामध्ये समावलेले आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद.